श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचं जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला काही वस्तूंची खरेदी करायची आहे. तर या वस्तू कोणत्या आहेत? या वस्तूंची खरेदी केल्यामुळे वर्षभर तुमच्यावरती भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. घर धन धान्याने भरलेले राहते. तर त्या वस्तू कोणत्या आहेत आणि या वस्तू तुम्हाला धनत्रयोदशीच्याच दिवशी खरेदी करायच्या आहेत, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवता धन्वंतरी यांचं पूजन देखील आपण करत असतो. त्यामुळे काही गोष्टी ज्या धनस्वरूप आहेत, म्हणजे अगदी 5 रुपयाची जरी ती वस्तू असेल, ती त्या दिवशी तुम्ही खरेदी करायची असते. कारण प्रत्येक गोष्टीला खरेदी करण्यासाठी विशिष्ट मुहूर्तावरती ती खरेदी केली तर तिचं फळ जे आहे ते तुम्हाला मिळत असतं. जसं की वर्षातून आपल्याला 3.5 मुहूर्त मिळतात. त्या शुभ मुहूर्तावरती बरेच जण सोनं चांदी खरेदी करतात, कारण त्या मुहूर्तावरती खरेदी केलेलं सोनं हे दुपटीने वाढत असतं. म्हणूनच आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा काही वस्तू खरेदी करायच्या आहेत. यातील काही वस्तू ज्या आहेत त्या लक्ष्मीकारक आहेत, यामुळे तुमच्या घरामध्ये भरभराट होईल. त्यामुळे यातल्या काही वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि काही वस्तूंची खरेदी ही आपण कधीतरी करत असतो. त्यामुळे ती वस्तू जर तुम्ही घेणार असाल तर दिवाळीच्या धनत्रयोदशीच्याच दिवशी तुम्हाला ती खरेदी करायची आहे. तर ह्या कोणकोणत्या वस्तू आहेत ज्यामुळे आपल्या धनामध्ये भर पडणार आहे, आपल्या घर सुख समृद्धी आनंदाने भरून जाईल, हे आता आपण एक एक करून जाणून घेऊयात. तर बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचं पूजन आपण सायंकाळी 5:47 ते 7:47 कालावधीमध्ये करणार आहोत. त्यानंतर आपल्याला यमदीपदानसुद्धा करायचं आहे. दोन्हीवरचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला दिवसभरामध्ये खरेदी करून आणायच्या आहेत. ह्या आपल्याला या पूजेमध्ये सुद्धा ठेवायच्या आहेत. तर सगळ्यात पहिली वस्तू बाहेर पडल्यानंतर जी आपल्याला खरेदी करायची आहे ती म्हणजे खडेमीठ. खडेमिठामध्ये साक्षात महालक्ष्मीचा वास असतो. खडेमिठांचे उपाय आपण घरामध्ये करत असतो. लादी पुसण्यासाठी, घराबाहेर आपल्या अंगणामध्ये पाण्यामध्ये थोडंसं खडेमीठ मिक्स करून ते अंगणामध्ये शिंपडण्यासाठी असेल, किंवा खडेमिठाचा दिवा असेल, अशा अनेक उपायांसाठी खडेमीठ लागतं. त्यामुळे हे लक्ष्मी स्वरूप खडेमीठ आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायचं आहे. या दिवशी आपल्याला खडेमिठाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. आपल्या घरात असलेली अलक्ष्मी दूर व्हावी यासाठी सगळ्यात पहिली खरेदी आपल्याला खडेमिठाची करायची आहे. त्यानंतरची दुसरी गोष्ट जी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायची आहे ती म्हणजे बत्ताशे. लाह्या आणि बत्ताशे आपण दिवाळीचं जे लक्ष्मीपूजन असतो त्यामध्ये प्रामुख्याने जो नैवेद्य लक्ष्मीला अर्पण केला जातो तो म्हणजे लाह्या आणि बत्ताशे. हा नैवेद्य तुम्हाला धनत्रयोदशीच्याच दिवशी खरेदी करून आणायचा आहे. यामुळे तुमच्या घरातला आनंद जो आहे तो दुपटीने वाढतो. बत्ताशे हे महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. बत्ताशासारखा गोडवा आपल्या आयुष्यामध्ये निर्माण व्हावा, आनंद वाढावा, यासाठी बत्ताशे आणि लाह्यांची खरेदी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी करायची आहे. तर तिसरी गोष्ट जी आहे, यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ पण शेअर केलेला आहे, तो म्हणजे लक्ष्मी पूजनासाठी लागणारा झाडू. हा झाडू आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायचा आहे, कारण झाडूमध्ये सुद्धा साक्षात महालक्ष्मीचा वास असतो. धनत्रयोदशीच्या दिवशी जरी आपण याची खरेदी केली तरी आपल्याला याचे पूजन मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचे आहे. त्यामुळे खरेदी करून आणल्यानंतर घरामध्ये तो एका साईडला ठेवायचा आहे, धनतेरसच्या पूजेमध्ये मांडायचा नाही. त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी यांची जयंती असते. धन्वंतरी देवता आहे, हातामध्ये अमृत कलश घेऊन या दिवशी समुद्रमंथनातून प्रकट झाले होते. त्यामुळे कलश खरेदी करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. छोटा मोठा का होईना या दिवशी कलश खरेदी करायचा आहे. तुम्ही चांदीचा करू शकता, तांब्याचा, पितळेचा एक तरी कलश तुम्हाला घ्यायचा आहे. कलश घेऊन येताना तो कधीही रिकामा आणायचा नाही. त्यामध्ये आपल्याला धने घालून आणायचे आहेत. मग तुम्ही 5 रुपयाचे, 11 रुपयाचे, 21 रुपयाचे, 51 रुपयाचे अशा शुभ संख्येमध्ये हे धने त्या कलशामध्ये टाकायचे आहेत आणि तो कलश आपल्याला घरी घेऊन यायचा आहे. धने जे आहे ते धनाच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये येतील. धनत्रयोदशीच्या दिवशी कलश आणि धन्याची खरेदी केल्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर धनधान्याची कमतरता भासणार नाही. त्यामुळे छोटा मोठा जो कलश तुम्ही घेतलेला आहे त्यामध्ये धने घालून तुम्हाला तो घरी घेऊन यायचा आहे. त्यानंतरची जी गोष्ट आहे ती तुम्हाला खरेदी करून आणायची आहे ती म्हणजे लक्ष्मी गणेशाची मूर्ती. तुमच्या देव्हाऱ्यामध्ये लक्ष्मी आणि गणेशांची मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्ही खरेदी करून आणू शकता. चांदीची आणा, पितळेची आणा आणि 3 इंचापेक्षा जास्त उंचीची मूर्ती ही देव्हाऱ्यात नसावी. आणि त्याचबरोबर जो तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केलेला असेल तर तिथे देखील तुम्ही गणेश आणि लक्ष्मीची मूर्ती आणून स्थापन करू शकता. यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये भरभराट होईल. त्यामुळे ही वस्तू खरेदी करणं म्हणजेच लक्ष्मी गणेश यांची मूर्ती खरेदी करणं सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं.
पण आधीपासूनच तुमच्या देव्हाऱ्यामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी या दोन्ही मूर्ती असतील तर नव्याने तुम्हाला आणण्याची गरज नाही. पण ज्यांच्या दुकानात किंवा घरामध्ये या मूर्ती नसतील तर याची खरेदीसुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशी करावी. यासोबतच तुम्हाला एखाद्या नवीन वाहनाची खरेदी करायची असेल, एखादी प्रॉपर्टी घ्यायची असेल, तर त्यासाठी सुद्धा धनतेरसचा दिवस जो आहे तो अतिशय शुभ मानला जातो. आता गाडीची बुकिंग तुम्ही धनतेरसच्या दिवशी करू शकता. त्यानंतर त्याची डिलिव्हरी जी आहे तुम्ही पाडव्याच्या दिवशी घेऊ शकता. कारण पाडव्याला सुद्धा आपण नवीन गोष्टी खरेदी करत असतो. पण जी किंमत असते वस्तूची ती मात्र तुम्ही धनतेरसच्या दिवशी द्या, म्हणजे ती तुमच्या मालकीची होईल आणि त्यामुळे तुमच्या ज्या वस्तू तुम्ही घेतलेल्या आहेत त्यामध्ये भरभराट होण्यासाठी, वाढ होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. त्यामुळे ज्या काही प्रॉपर्टीची तुम्ही खरेदी करणार आहात ती तुम्ही धनतेरसच्या दिवशी बुक करू शकता. मग घर असेल, वाहन असेल किंवा एखादा प्लॉट असेल, अशा गोष्टीमध्ये तुम्ही गुंतवणूक धनतेरसच्या दिवशी करू शकता. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी दिवे खरेदी करण्याला सुद्धा अतिशय महत्त्व आहे. आता जरी तुम्ही दिव्यांची खरेदी दिवाळीच्या आधीच केलेली असेल, कारण दिव्याला रात्रभर पाण्यात बुडवून ठेवावं लागतं, पण या दिवशी धनतेरसच्या दिवशी 13 दिव्यांची नव्याने खरेदी करावी. कारण धनतेरस म्हणजेच 13 हा संख्येला खूप महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला 13 नवीन दिवे खरेदी करायचे आहेत. भले मग तुम्ही धनतेरसच्या दिवशी हे दिवे प्रज्वलित करू नका, जुने आणलेले तुम्ही प्रज्वलित करू शकता. हे दिवे तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वापरू शकता, हरकत नाही. पण तुम्हाला या दिवशी मातीच्या दिव्यांची खरेदी करायची आहे. हे दिवेसुद्धा देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. त्यामुळे दिव्याच्या प्रकाशासारखं आपलं घर जे आहे लख्ख उजळून जावं यासाठी धनतेरसच्या दिवशी दिव्यांची खरेदी आवर्जून करावी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये कितीही अडचण असू द्या, तंगी असू द्या, तुम्हाला चांदीचा एक शिक्का खरेदी करून आणायचा आहे. कितीही गरिबी असेल तरी चांदीचा शिक्का घेण्या इतपत आपल्याकडे पैसे हे लक्ष्मीपूजनाच्या वेळेस असतातच. धनतेरसच्या दिवशी तुम्हाला हा लक्ष्मीचा सिक्का एक खरेदी करून आणायचा आहे. हा सिक्का तुमच्याकडे असेल तर चांदीची एखादी वस्तू घ्या, जी तुम्हाला देवघरामध्ये देवपूजेमध्ये वापरता येईल अशी वस्तू तुम्हाला आणायची आहे. मग तुम्ही चांदीची घंटा घेऊ शकता, चांदीची निरांजनी घेऊ शकता, एखादी देवाची मूर्ती घेऊ शकता. पण तुम्हाला चांदीची खरेदी आवर्जून करायची आहे. चांदीची खरेदी धनतेरसच्या दिवशी करावी असं म्हणतात. यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होते. त्यामुळे चांदी खरेदी करायची आहे. आणि यासोबतच एक गुंजभर का होईना, एक तुकड्याच्या स्वरूपात का होईना तुम्हाला सोनं खरेदी करायचं आहे. तेवढे पैसे तुम्हाला बाजूला काढायचे आहेत. एक चांदीचा सिक्का आणि एक अतिशय छोटा गुंजभर का होईना सोन्याचा एक तुकडा तुम्हाला खरेदी करून आणायचा आहे. तुमची परिस्थिती असेल तर तुम्ही सोन्याचा एखादा अलंकार खरेदी करू शकता. तुमच्या पत्नीसाठी तुम्ही हा दागिना खरेदी करायचा आहे. कारण पत्नी असेल, आई असेल, ह्या आपल्या घरातल्या गृहलक्ष्मी आहेत. त्यासोबतच तुमची मुलगी असेल, तिच्यासाठी देखील तुम्ही ही खरेदी करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची खरेदी जी आपल्याला धनतेरसच्या दिवशी करायची आहे ती म्हणजे हिशोबाच्या वहीची. हिचं पूजन आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करतो. या वहीसोबतच जो लाल रंगाचा पेन असतो तो देखील नव्याने खरेदी करायचा आहे. वही आणि पेन आपल्याला धनतेरसच्या दिवशी खरेदी करून आणायची आहे आणि याची पूजा मात्र आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायची आहे. तर यातील सर्वच वस्तू तुमच्या घरामध्ये कितीही अडचण असेल, तंगी असेल तरी तुम्हाला ह्या वस्तू खरेदी करून आणायच्या आहेत. या खरेदी केल्यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होणार आहे, भरभराट होणार आहे. पण काही वस्तू ज्या आहेत त्या आपण कधीतरी खरेदी करतो, म्हणजे जसं की प्लॉट असेल, तुमचं घर असेल किंवा तुमची गाडी असेल, ही तुम्ही दरवर्षी खरेदी करण्याची गरज नाही. ह्या सोडून बाकीच्या यामुळे भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आणि वर्षभर तुमच्या घरामध्ये कसलीही कशाचीही कमतरता भासणार नाही. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी